तीन गुण आहेत. तीन गुणाची फलं या ठिकाणी सांगतात. कर्मणा सुकृतस्यावं. बरं, सत्वगुणामुळे आणि पुण्यात्पत्ती होते. निर्मलम फलम, त्याचं फल जे आहे ते निर्मल स्वरूपात आहे असं इथं सांगतात. रजसस्तु फलम दुःखम, रजोगुण त्याचं फळ कोणतं आहे? दुःख. तमस अज्ञान तमस फलम, सगळ्यामध्ये वाईट गुण कोणता? त्याचं फळ कोणतं आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे सर्वतोपरी लावायचं बघा, किंवा अज्ञान म्हणजे ब्रह्मस्व हे बघा. आपल्या साधकाच्या ठिकाणी अज्ञान आहे की नाही? आहे का नाही? आणि तमगुणी माणसाच्या ठिकाणी काय आहे? दोघांमध्ये फरक आहे. आहे का नाही? केव्हा कैसे राठावे, कोणी काय बोलावे, त्याला काही समजत नाही अज्ञानामुळे. बरं, अज्ञानाने असूनही सुद्धा चूक करतो. पण माझी चूक झाली आहे असं म्हणण्याकरता ब्रह्मदेव जरी आला तरी मानते. माझंच बरोबर आहे, कोणाचं सगळ्याचं लावायचं आपल्याला. जेव्हा अज्ञान हे सर्व ह्याला काय आहे? कारणीभूत आहे. आणि अज्ञानाचा निवर्तक ज्ञान आहे. ब्रह्मज्ञानाच्या योगाने किंवा व्यवहारिक ज्ञानाच्या योगाने अज्ञानाची काय होते? म्हणून तर गुरुची आवश्यकता आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली नसती तर मोक्ष सिद्ध होऊ शकला. येण्याचे पै कारणाचे निपजे सत्वगुणे सुकृताचे म्हणे शब्द समोर. जेव्हा शास्त्र काय सांगते? सत्वगुणामध्ये जे क्रियेच्या द्वारा पुण्योत्पत्ती होत असते असं कोण सांगते? शास्त्र सांगते. नाही का एखादा माणूस मिळेल का चोरी करणं हे सुद्धा पैसा मिळवण्याचं साधन आहे. आणि नोकरी करून पैसा मिळवणं ही पण श्रुती काय सांगते? जोडून या झालं उदास विचारे. मग कशाला महत्व आहे? शास्त्र काय जास्त प्रामाण्य कोणाला असे? शास्त्र. त्या निर्मळा सुखदानी सरळा अनपूर्व हे फळा सात्विक. सत्वगुणाच्या याच्यामध्ये सुख आणि ज्ञान असल्यामुळे अपूर्व. अपूर्व म्हणजे हे पहा तुमचे म्हणजे जे सर्वसामान्यापेक्षा श्रेष्ठ असते त्याला काय म्हणायचं? अपूर्व. अपूर्व असं म्हणजे काहीतरी आलंय बा ज्ञानाच्या योगाने आणि मोक्ष मिळाले हे अपूर्व साधन आहे. तुमच्या याच्यामध्ये असते ना सर्वसामान्य आणि विशेषाला. त्यामुळे पंढरपूरला म्हणजे पोरं धावत गेले. आम्ही विचारलं अरे धावत जाण्याचं कारण काय? म्हणलं एक गाय आलेली आहे. काय आलेली आहे? आता काय गाय पाहिली नाही का तुम्ही? इतकं धावत जाऊन पाहण्याचं. मी म्हणे बाई इतर गाईला 2च तोंड असतात, या गाईला किती आहे? 4 तोंड आहे. आणि तिला हातपाय हे वगैरे. मग आता हे आलं लक्षामध्ये. त्याच्याकडे धावत जाऊन पाहण्याचं कारण काय? एरवी गायला किती तोंड असतात? एकच असते. हिला किती आहे? 4 म्हणा 8 म्हणा. याला अपूर्व म्हणायचं. काय म्हणायचं? अपूर्व. अशक्याला शक्य दिसणे याला काय म्हणत असतात? अपूर्व. ज्ञानाला अपूर्वता का? इतर ज्ञानाने फलं मिळत नाही. मिळाले तर ते सामान्य असतात. आणि ब्रह्मज्ञानाला कोणतं फळ आहे? अपूर्व फळ आहे. अपूर्व एक लिंग आहे बा. त्यामुळे उपक्रमोपसंहार अभ्यास अपूर्वता फलम. उपक्रमोपसंहार अभ्यास अपूर्वता. मग ज्ञानाच्या योगाने अपूर्व असं फल मिळत असतं. आहे सात्विकते. मग राजसा क्रिया इंद्रावानी फळा पिकलिया म्हणजे सुखे तारुण्या फळ
होती दुःखे. इंद्र नावाचे फळ असते बाय, दिवसाला असायचं ते. आणि असं भरून बरोबर त्याला छटा बिटा आलेल्या असतात, लालपणा येत असं. माणसाला वाटते फार माधुर फळ असेल काय असेल, आणि खायला गेलं तर काय लागते, कडू लागते. त्याचा परिणाम कशामध्ये होत असतो, कडूपणामध्ये होतो. मग त्याचा परिणाम वाईट होत असतो जरा रजोगुणी फळ म्हणा. सेंद्रिय सेंद्रिय संयोग. आरंभ कसा आहे, गोड आहे. परिणाम कसा आहे, दुःख आहे. त्याला काय म्हणायचं, ज्याचा आरंभही गोड आणि फळही गोड, सत्वगुण. ज्याचा आरंभ गोड पण फळ दुःख, रजोगुण. ज्याचा आरंभही दुःख आणि परिणामही दुःख आहे का नाही. आपलं जवायचं त्याच्या बाजूला. इंद्रावणी पिकालिया, इंद्रावणी नावाचं फळ. इंद्रावणी म्हणजे ते आपल्याला काही फळाचे नाव माहिती नाही. आपलं काही फ्रूट मार्केट नाही. ते काही माहिती नाही म्हणून सांगा. बरं, कर्माचा तामस कर्माची चुके आणि अज्ञान फळाची पिके बीजांकुर केली यापूर्वी. तमोगुणातून जेवढं काही कर्म होत असतं त्याचं रूपांतर कशात होत असते, अज्ञानामध्ये. ते ज्ञानाचा अभाव असतो आहे का. अंधार म्हणजे कोणता गुण, तमोगुण. सायंकाळ म्हणजे रजोगुण आणि दिवस सत्वगुण. आता एवढं आपल्याला सगळं दिसते आहे का. सायंकाळच्या वेळा दिसते का, दिसते पण पुरेपूर नाही, काय नाही. आणि मध्यरात्री काय दिसते, 3 गुण आपले. मध्यरात्री म्हणजे तमोगुण, सायंकाळ म्हणजे रजोगुण आणि दिवसाचा त्याच्यात सगळं दिसते. ते क्रियाफळ. मग तामस फळाची चुके, कर्माची चुके, अज्ञान फळाची पिके विषांकुर केली यापरी. विषांकुर की म्हणजे विष पेरलं, मग त्याचं फळ खायत असते. जसे पेरावे तसे उगवते नाही का. विषाला कुठं विषांकुर ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिलेला. किती प्रयत्न केला, एखादं लिंबाचं झाड, कडुलिंबाचं झाड, किती जरी प्रयत्न केला तर त्याचं बीजच मुळामध्ये कसं आहे, मग त्याला फळे कोणतं येईल, तेच येणार आहे. दुसरं काय येणार आहे ना. चोराची पोरं किती प्रयत्न करा, शेवटी त्याचं पर्यवसान जाऊया. कीर्तनात सांगायचं नाही. सत्वात संजायते राजसो लोभ येते आणि प्रभातमसो. सत्वात संजायते, सत्वगुण हा कोणाला कारणीभूत आहे, ज्ञानाला. राजसो लोभ येते. रजोगुणामध्ये मनुष्याला आवश्यकता किती असते आहे का. निर्वाह परत आहे का नाही. पैशाची किती आवश्यकता आहे नाही का. अधिक कामापुरतं ठेवून माणसाला त्याच्याद्वारा परोपकार करता येतो. काय करता येतो आहे का. एक शांभव ते मधुकरी मागायला जायचे. त्यांचं जरा तपी माणूस असल्यामुळे वजन पडायचं. जरा आले म्हणजे लोक असे मोजून पैसे नाही द्यायचे, असे पैसे द्यायचे. भाकरी विक्री म्हणजे काय करायचे, त्यांना किती लागते, एक माणसाला मधुकरी किती लागते. मग एक भाकरी ठेवायची,
आणि बाकी भाकरीच्या भाकरी काय करायच्या, दुसऱ्याला काय करायच्या, देऊन टाकायच्या. बरं झाला एक भाकरी असायची त्याच्याकरता, त्याच्यातून कोणी एखादी गाय दिसली तिलासुद्धा काय करायचं, कशा करता हे सांगितलं. सांगण्याचं म्हणजे हा रजसो लोभ आहे नाही का. धनवान माणसाला नाही का गरिबापेक्षा सुद्धा परोपकार काय करता येतो जास्त. कारण एवढ्या धनाचा उपयोग स्वतःच्याकरता होतो का, पण शक्य आहे का या गोष्टी. करतील उपयोग तर चांगल्या कामाकरता का. एक माणूस एखाद्या निवडणुकीमध्ये पडला का, म्हणलं काय चेहरा उतरता आवडले बरं का. 3 कोटी रुपये काय केलं, खर्च केला आणि शेवटी पदरात काय. त्या मानाने आपला शिंदेवर आहे नाही का. 5 रुपये दक्षिणा दिली, 5,000 काय दिली. साधेचे दृष्टांताला म्हणून सिद्धांत सांगितला. नाही तर नाही का याची परी रजे जे काजी जे मरीजे ते मनुष्य होई जे मृत्यू लोकी. रजोगुणामध्ये जर देह जर पडला तर कोणची योनी प्राप्त होते, मनुष्य योनी. आता इथे थोडंसं विधान आहे का. मनुष्य देहामध्ये देह पडला तर रजोगुणी होते, काय हे विधान आहे हास्य. पण तात्पर्य असला ज्ञानेश्वर महाराजांना सांगण्याचा हेतू वेगळा आणि त्यांचा दुसऱ्या याच्यामध्ये सांगण्याचा यम यम भापी स्मरण भावा तम तमय व्हायचं कौंतेय. अच्छा, मनुष्य देह मिळतं म्हणजे इतकं काही सोपी गोष्ट नाही. इतर देहाच्या मानाने मनुष्य देह मिळणं अवघड आहे का. कारण काय आहे सजायचं आहे. अधिक पाप झालं तर कोणते देह, पशु पक्षी कृमी कीटक सर्प विंचू काय ह्याचे. बरं अधिक पुण्याच्या द्वारा मिळणारे फरक कोणते आहे. इंद्रलोक चंद्रलोक स्वर्गलोक मारलोक वगैरे. वर जाणे इतकं पुण्य नाही, खाली जाणे इतकं पाप नाही. मध्यंतरी जो देह मिळतो त्याला कोणता देह, हेच त्याचं खरं विधान हेच आहे. पाप पुण्याचा मान समीपही पाहिजे मग त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे. नाही का एकतर माणसाकडून पुण्य तरी जास्त होईल, नाही तर काय होईल. असं काय समतोल काट्याप्रमाणे आहे. म्हणून मनुष्य देहाच्या बाबतीमध्ये दुर्लभत्व म्हटलं आहे. दुर्लभम त्रयमेव एतत् मनुष्यत्व मोक्षत्व. बरं मनुष्य देह मिळाला पण त्याचं सार्थक होण्याकरता काय पाहिजे, मोक्षत्व. कोणता गुण आला पाहिजे. मुमुक्षु हा गुण येतो का सगळा विषय पामराचा गुण येतो. सगळी गर्दी कोणाची आहे जास्त. जाऊ दे आपल्याला. तेव्हा मोक्षत्व प्राप्त भाग्यवान आहे जे आळंदीला येऊन वारकरी शिक्षण संस्थेत म्हणा कुठे म्हणा वेदाचा नाही का ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणं म्हणजे वेदाचाच अभ्यास. असं आहे. वेदाचा सार कोणत्या ग्रंथात आहे, श्रीमद भगवत. आणि श्रीमद भगवद्गीतेचा सार कोणात आहे, ज्ञानेश्वर. तेव्हा इथे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे तेव्हाची दया स्थिती जे वाढवणी निवडली भौगक्षमी ते नाही. 65 चालू आहे. हा 65 क्रमांकाची चालू झालं आहे. बरोबर आहे. रजाशी जाण आणि द्वेषाची जाण, लोभाची राजघराचे कारण आणि आपले आपण अद्वैती दया. रजोगुणाच्या उत्कर्षामध्ये कोणता लोभ आवडतो,
65 ही चालू आहे म्हणून योजना पहिली होई असं म्हणून म्हणून बारे अर्जुना सत्वचे हेतू ज्ञाना जैसा का ज्ञान माना. मग ज्ञानाला कोण कारणीभूत आहे? सत्वगुण. दिवस केव्हा म्हणत असतो आपण? सूर्य उगवला तर काय म्हणायचं? अंतर नाही उगवला तर रात्र. त्याप्रमाणे तैसेचे हे जाण लोभाशीलाचे कारण. लोभाला वाढवणारा कोणता आहे गुण? रजोगुण. आणि आपले विस्मरणात वैदिका. आणि स्वतः विसर पाडणारा कोणता गुण आहे? तमोगुण. तमोगुणामध्ये आपल्याला हे बघा आपण झोपलो आपल्याला सगळ्याचा काय पडतो? कुठे झोपलो, केव्हा झोपलो, कधीपासून झोपलो, केव्हा उठलं पाहिजे हे ज्ञान झोपेत आहे का? 5 मिनिटाकरता झोपण्याकरता जातो, दिवसभर झोपून त्याचा काय पडलेला असतो? विसर पडला. विसर पाडणे हेच अज्ञानाचं काय? अपरा आपण पया विसर धनंजय नंतेची रुपया. आपल्याला आपला स्वतः काय आहे का? मनुष्य देहाला येऊनही सुद्धा मनुष्य देहाला लाजेल असे कर्म करतात. बलात्कार, रमकन, तमकन हे काय मनुष्य देहामध्ये शोभत असते का या गोष्टी? नाही का? राक्षसी वृत्ती म्हणतात. कोणती वृत्ती? आपल्या नावाने राक्षसच आहे की त्याचं खानपान कोणतं आहे? राक्षसाचं खानपान म्हणजे काय? पुरणाची पोळी आहे. तर मारुत याचं सांगतात ना, त्याच्यावेळेला भगवान आपले मारुतीराय सीता शोधा करता जातात. अशोकवनामध्ये जातात. कोण? हनुमंतराय. पुढे तुम्हाला सगळं माहिती आहे रामायण. मग सीतेला त्याचा परिचय झाला असतो. कोणाला? की हा रामाचा काय दूत आहे. मग सीतेची भाषा बदलते आणि मारुतीची भाषा काय होते? मग हनुमंतराय म्हणतात मला काय लागलेली आहे? भूक लागली आहे. मग ते सीता म्हणत असतो तुला भूक लागली इतका वेळपर्यंत तुला जेव घालणारा कोणी भेटलं नाही का? भेटला तर नाही, मला खाणारे भेटले. या राक्षसाच्या नगरीतून जिवंत तुमच्या पुढे समोर आला. हेच माझं काय? राक्षसाचा आहार कोणता आहे? माणसं खाणं असतं काय? राक्षस. मग ते राक्षस एक घ्यायचं बरं का? राक्षसाचा कोणता हे घ्यायचं? माणसं मारून मग काय करत असे? मांस खात असे बरं का? ते सुद्धा प्रेताचं मांस खात नव्हते. मांस खात होते. पण अलीकडे लोक काय झालेले आहे? काहीतरी पेपरामध्ये वाचायला येतं ना, आपल्याला आपला विषय नाही, पण अलीकडचा काळ किती खाली चाललेला आहे. ह्याचा वास्तविक प्रेत खाणं हे कोणाचं काम आहे? राक्षसाचं. पण तेही सुद्धा काय खात नाही. इतकी नेती कोणाजवळ आहे? राक्षसाजवळ आहे. आता अलीकडे समय कोणता आलेला आहे? राक्षसाच्या पलीकडे समय आलेला. जाऊ द्या. म्हणून या काय मोह ज्ञान प्रमादा ऐशी आंबळे दोषवृंदा आणि पुढे प्रबुद्धात्मजी मूळ. मग ऐशी मिळे दोषवृंदा ज्याच्यामध्ये सगळे दोष भरलेले बरं का? एखादा क्षणिक ऐश्वर्याच्या याच्यावरती एखादा वेदाप्रमाणे वागणारा मनुष्य असतो, त्याचा आदर करण्याच्या ऐवजी काय करतो? तिरस्कार करतो. आदराला योग्य असूनही सुद्धा आहे का नाही? हे सगळे अज्ञानातले परिणाम आहे. एखादा येऊन अतिथी आला मग त्याचा काही आदर सत्कार करत असेल, बरं कशी तरी ब्यात काय करायची? टाळायची. काय 4-2 रुपये देऊन अहो म्हणले महाराज तुम्ही श्रीमंत
तुमची दक्षिणा कमी पडते, जरा भरपूर दिली पाहिजे. हे बाबा जे दिली आहे त्याचा संतोष मानचा बघू. ही कोणाची भाषा? तमोगुण. बरोबर. ज्याच्यामध्ये नम्रतेचा अभाव असतो त्याला कोणता गुण म्हणायचा? संप्रभ. असे विचाराच्या डोळ्यात 3 गुण हे वेगवेगळा लाविले जसा आवळा तळा तिचा. अशा रीतीने आम्ही 3 गुण तुला काय केले? आवळा असतो की नाही, फिरणारा आवळा कसा दिसतो, असे चांगल्या प्रकारे तुला याचं वर्णन करून आम्ही 3 गुणाचं आहे. या महाराजाचं मी दोन्ही देखील प्रौढपदुनी आणि सत्वा वाचून जाणे ज्ञानाकडे. म्हणून हे राजसमाज आहेत, याचा त्याग केला पाहिजे. आणि कोणत्या गुणाचा स्वीकार केला पाहिजे? सत्वगुणाचा काय केला पाहिजे? असं आहे. सत्वगुणामध्ये विद्या ग्रहण करावी, अनुष्ठानं करावे अशी वृत्ती. रजोगुण असेल भजन करतो पण कामिकता असते. आणि तुमचे तमगुणामध्ये घातपात याला अनुसरून क्रिया असतात. कोणी कशाला अनुसरून? घातपात याला क्रिया. हे बघा, एखादा चोर म्हणा किंवा काही म्हणा चोरी करत असतो, उगीच चोरी करतो का त्याचा अगोदर ट्रेनिंग घेतो? एका इतकी बेमालूम चोरी करता येते का? अगोदर तरी काय घेतलेलं आहे? हे कोणता गुण? तमोगुण. म्हणून वर्तम काय सात्विक वृत्ती अनेक झाले का जन्मावृत्ती आणि सर्व त्यागाच्या सोडली भक्ती जायची. मग कोणत्या गुणाचा अंगीकार केला पाहिजे? आणि एका दिवसाकरता का? मग किती जन्म. काही काही व्रत कसे असतात, एकादशीचं व्रत 15 दिवसांनी येत असते, सोमवारचं व्रत, अशी व्रत असतात ना. यांना काही का देशाचा आणि काळाचा काय आहे? मर्यादा आहे. याला आहे काय? दररोज एकादशी करतो का आपण? 15 दिवसांनी करत असतो. आहे काय? आम ब्रह्मचारी व्रत 15 दिवसाचा आहे. किती किती आहे? असं आहे. जन्मल्यापासून तो त्याला देश परिचित नाही, काल परिचित नाही. आहे का नाही? मरेपर्यंत काय? तशाप्रमाणे सत्वगुणी व्रत किती दिवस? जन्मभरपर्यंत. अरे ऊर्ध्वंगचे सत्वस्थामध्ये दृष्टांती राजसा जगन्य गुणवृत्तीचा अधोगच्छन्ति. अधोगच्छन्ति सत् नाही का? ऊर्ध्वंगच्छन्ति. सद्गतीला नेणारा कोणता गुण आहे? ऊर्ध्वम सत्वगुण. ऊर्ध्वंगचे सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति. मृत्यूलोकामध्ये आणणारा गुण कोणता? आणि अधोगच्छन्ति ते पा त्याच्यामध्ये आहे. जगन्य गुणवृत्तीचा अधोगच्छन्ति तामसा. म्हणून तमगुण कोणता आहे? वाईट आहे. मग कोणत्या गुणाचा स्वीकार केला पाहिजे? म्हणून बारे नटना काय सत्वाचे नटनाचे असणे जाणे द्यायचे तणोत्यागी स्वर्गीचे. आणखी पुन्हा पुष्कळचा विषय सांगितलेला आहे, पण त्याचं एका ठिकाणी जायचं असल्यामुळे इथेच राहिलेला विषय.